सो हाय गाईस, जसं तुम्हाला माहिती आहे आज म्हणजे जास्त कुठेच आज आम्ही थोड्या टायमासाठी गेलो होतो आणि आज असं काही काम केलं नाही आहे. मस्तपैकी घरी आराम केला, चिल केला आणि थोडंफार मस्ती केली आणि जे केलं ते केलं. आता खूप दिवस झाले, म्हणजे 3-4 दिवस झाले असतील, तुम्ही लगातार हेच बघताय की यश घरी आहे किंवा बाहेर चालला आहे, पण मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही. त्या कारणास्तव मी तुम्हाला ते दाखवलं नाही आहे. पण त्यासाठी मी सॉरी बोलतो तुम्हाला लोकांना. बाकी आहे थोडे रिझन्स, त्यामुळे नाही दाखवू शकत, रिस्ट्रिक्शन्स नाहीत आम्हाला. पण मलाच ते आवडत नाही की मी तुम्हाला ते सर्व दाखवू. आणि थोडे करतो आम्ही तसे कामं की आम्ही दाखवू नाही शकत ऑन कॅमेरा, असं आहे थोडंफार आमचं. त्यामुळे जे आहे ते आहे, आता काय लपवायचं नाही आहे. पण ठीक है, है तो है। तो अभी हम लोग मतलब आज ही हम लोग यहाँ पे गए थे, तो मैंने गाड़ी का वो मैंने दिखा दिया जहाँ पे दिखा है। तो हम लोग की इधर आसपास ही एक है, तो अगर कल वोटिंग है, हाँ वो इम्पोर्टेंट यार बोलने का, मैं ऐसा गाड़ी पकड़ता हूँ ऐसे चला जाता हूँ, तो बता रहा हूँ वोटिंग है कल, सोच समझ के वोट करना। और हम लोग कल्याण वाले मतलब कल्याण का अलग रहता है, डोंबिवली का अलग, सबको मालूम है, बट बताने के लिए बता रहा हूँ। सोच समझ के अपने एरिया में वोट करो। और ज्याला तुम्हाला वाटतं की ते रोड, पाणी समस्या, मैदानं आहे, हे सर्व जे आपल्याला जे सर्व प्रोव्हाइड करून देईल, जॉब्स क्रिएट करून देतील, त्यांनाच वोट करा. आणि जे बिझनेस हेल्प करतील, जे म्हणजे खूप काय आहे, असे स्मॉल बिझनेसला मोठं करतील, या सर्वांनाच बघून मतं द्या. असं पार्टीमध्ये म्हणून करू नका. जे हे आम्ही पण करतो ना, असं नाही, पण तुम्हाला सांगतो, जो तो आपल्या पार्टीसाठी झटतो ती गोष्ट वेगळी आहे, पण तरी तुम्हाला सांगून ठेवतं. बाकी तुमची इच्छा. देश बदलायचा आहे तर आपल्या हातातच आहे. कुठला माणूस उभा राहतो, कुठला माणूस पाडतो, हे सामान्य माणसामध्ये तुम्ही डिसाईड करता. तर सांभाळून वोट द्या. म्हणजे हा व्हिडिओ वोटच्या आदल्या दिवशी येणार आहे, म्हणून मी रात्री हे व्हिडिओ शूट करतो आहे. तेच सांगायसाठी मी खरा कॅमेरा उचलला होता, म्हणून मी आज काही शूट नाही केलं. उद्या आपण वोटिंगला जाणार आहे, उद्या वोटिंगचा एक ब्लॉग येईल. बस इतकंच सांगतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि बघून वोट करा, तुमच्या माणसाला वोट करा. तुमच्या जे पण वॉर्डमध्ये तुमच्या जे उभे असतील त्यांना एकदम बघून, की ते पुढच्या येणाऱ्या 5 वर्ष असणार आहे ते तुमच्या इकडे, आणि 5 वर्ष ते कामं करतील, त्यांनाच द्या. बस, बाकी काय नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट आणि वाच कष्ट. बाय.